मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 17/12/2025 पहाटेची वेळ झाली आहे 5:39. आज 17 तारीख आहे, वार बुधवार आहे. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, परंतु आज मी बुधवारी कार्यालयात हजर राहणार आहे, कारण कामाची व्याप्ती फार झालेली आहे आणि ते काम पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. तब्येत बरी नव्हती, 3.5 ताप रात्री होता, म्हणून रात्री कार्य करता आलं नाही. आज पहाटे 4 वाजता उठून स्नानविधी करून पूजन पाठ आराधना करून तुमच्या पुढे हजर झालेलो आहे. एक नियमितपणा काहीतरी असावा असं माझं मत असते आणि माझ्या पत्नीचं पण नियमितपणाचं होतं. तिचं सहाय्य होतं, पण आता तिचं सहाय्य राहिलं नाही. एकट्याने कार्य करावं लागतंय, मदत कोणाची नाही. असो, आजच्या कार्याचा विषय 12 महिन्याचं जे भविष्य आहे, आपण एक एक राशीचं देतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, ईस पावतर आपण आलो. आज सिंह राशीचा करूया. या भविष्यासाठी मला अनेकांचे फोन येतात, कारण पुढचे राशीचं भविष्य अजून आपण प्रसिद्ध करलं नाही, मग ते लवकर करा असं सांगतात. बरोबर आहे, त्यांचं या उत्सुकता असते, परंतु व्हिडिओ करण्याला काही मर्यादा असतात. असा आपण 1-2 तासाचा व्हिडिओ करू नाही शकत, पण प्रत्येक दिवशी एक राशी घ्यायचं ठरवलं आपण. मध्यंतरी काही कुठला विषय आला तर तोही घ्यावा लागतो. असो, आज आपण घेणार आहोत सिंह राशीचं 2026 मधील काय काय होणार आहे ते बघणार आहोत. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. हा जो फोटो आहे, हा माझ्याजवळ असतो रात्री. आणि हे जे शूटिंग करतोय मी तुमचं आपलं, हे माझ्या बेडरूममधूनच आहे, कार्यालयातून नाही. आणि मी जिथे बसलो, ज्या पलंगावर बसलो आहे, तिथेच झोपण्याची माझी जागा आहे. आणि स्वर्गीय सौ निर्मलाबाई याच पलंगावर निद्रा घेत होत्या रोज. माझा पलंग समोर होता, तिच्याच पलंगावर, तिच्याच उशी गादीवर, तिचंच पांघरून. हा जो शर्ट आहे, हा शेवटच्या काळात ती घालत होती. तोच घालतो आहे. बेडरूममध्ये 1, 2, 3, 4 फोटो मोठे लावलेले आहेत तिचे, आणि त्यामुळे थोडंसं जगणं सुसह्य होते. असं थोडंसं माझ्याबद्दल तुम्हाला काही माहिती व्हावी म्हणून मी सांगत असतो, आणि तुम्ही ऐकून मला दिलासा देत असतात. पुष्कळांचे फोन येतात, प्रत्यक्ष भेटीला पण येतात. काल एक अशी व्यक्ती माझ्याकडे आली होती, वृद्धापकाळात ते पण एकाकी जीवन जगत आहे. त्यांचे पण पत्नीचं निधन झालेलं आहे. त्यांची परिस्थिती माझी परिस्थिती सारखी आहे. आता एवढंही त्या असह्य परिस्थितीत मला भेटायला आले, कारण त्यांच्या जीवनामध्ये जे संकट आली होती, त्या संकट निवारण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. त्यावेळेला त्यांचं वय 50च्या जवळपास होतं आणि ते संकटमुक्त झाले.
आणि माझं स्थान त्यांच्या हृदयात कायमचं रुतलं म्हणूनच आले. वयाने ते माझे थोडेसे 5 वर्षांनी लहान आहे. सत्कार केला, कपडे भरपूर आणले, स्वेटर पण आणलं थंडीचं. पहा कसे लोक असतात, काळजी घेणारे. कुतूहल वाटते, चांगलं वाटते. जगामध्ये काही माणसं अजूनही चांगली आहेत, सत्प्रवृत्ती करणारी आहेत, आठवण ठेवणारी आहेत, जागवणारी आहेत. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. सिंहराशी. सिंहराशी जर आपण बघायला गेलो तर सिंहराशीचा स्वामी रवी इथे कुंडलीमध्ये पहिल्या त्रिकोणात आहे, बुधात योगात आहे, हौस मौजसह आहे आणि शूरवीर पण आहे. शनी मात्र या कुंडलीमध्ये मृत्यूभावात आहे, गुरु राभात आहे, राहू केतू उदयमान आहे. असे हे कुंडली आपण या ठिकाणी पाहत असताना सिंह राशीची गुरुची दृष्टी बुधात योगावर आहे आणि शूर हौशी मौजी गुणावर पण आहे. असा योग या ठिकाणी पाहत असताना गुरु हा तृतीय दृष्टीने आपल्या राशीवर पाहत आहे आणि आपली रास आणि गुरु याच्यात एकादश स्थान झालेलं आहे. सिंह राशीसाठी हे 2026 वर्ष अत्यंत भाग्योदय, यश मिळवणारं, गगनाला गवसणी घालणारं, स्वर्गीय सुख प्राप्त करणारं, ज्याच्यात तुम्ही हात घालाल, ज्याला तुम्ही हात लावाल ते सुवर्ण होण्याचं, सोनं होण्याचं कार्य या वर्षात होणार आहे. फार सुंदर असे योग या सिंह राशीला प्राप्त झालेले आहे. असे असताना मात्र हा शनी जो अष्टमात पडला आहे, मृत्यूस्थानी पडला आहे, शनी वृद्ध आहे, वयोवृद्ध आहे शनी. येथे वयोवृद्धांचे आशीर्वाद जर ह्या सिंह राशीच्या व्यक्तींना लाभले तर यांची कोणीही वाट अडू शकणार नाही, कितीही बलाढ्य व्यक्ती असला तरी. रावण रामापेक्षा बलाढ्य होता, सोन्याची लंका होती, सर्व काही होतं, सुख संपन्नता होती, 64 विद्याचा उपासक होता, शिवाचा उपासक होता, भक्त होता. परंतु राज्य लयास गेले, मृत्यू आला. का आला? रामाजवळ तर काही नव्हतं, धनुष्यबाण होता फक्त, जंगलात होता, परकीय ठिकाणी होता. परंतु रावणाला आशीर्वाद नव्हता घरातील लोकांचा, कारण बिभीषण रामाला जाऊन मिळाला होता. म्हणून घर का भेदी लंका ढाहे हे जे वाक्य आहे हे त्या दृष्टीने आहे. एवढं सर्व आहे, पण याला वयोवृद्धांच्या आशीर्वादाची गरज आहे, कारण शनी मृत्यूस्थानात आहे आणि तो षडाष्टक करत आहे आपल्या राशीला. संपूर्ण सुख आहे, वैभव आहे, यश आहे, कीर्ती आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, मनातील इच्छा पूर्ण होणार हे वर्ष आहे. ढय्या 7.5चा अनुभव पण या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. ढय्या 7.5 म्हणजेच शनी मृत्यूस्थानी. आपला स्वामी रवी ढय्या 7.5चा स्वामी शनी हे पितापुत्राचे नाते आहे, त्यात शत्रुत्व योग आहे. याचा परिणाम कुटुंबातून बाहेर पडण्याचा मार्ग आपला मोकळा होईल. कौटुंबिक वादात आपण एकटे पडण्याचा धोका राहणार आहे.
आपण जे कार्य या वर्षात करणार आहात त्या अधिकाधिक कायद्याची अडचण येणार आहे. आपल्याला काही कोर्ट कचेरीचे खटले असतील तर या बाबतीत खूप काळजी करावी लागणार आहे. घटनांना सामोरे जात असताना संततीबाबत तसेच शालेय अभ्यासक्रमात आपण यश संपादित कराल, परंतु त्यांना वाहन आपण चालवू देऊ नये. अपघात भयाची संभावना असताना ट्रॅफिक पोलीस आपली गाडी अडवण्याची संभावना आहे. नवीन ओळखी होणार आहे, पण यात फसवणुकीची संभावना आहे. लोकांपासून आर्थिक व्यवहारापासून आपण दूर राहिलेले बरे. असं असताना या कुंडलीमध्ये आपण पाहत असताना ढय्या साडेसातीचे हे परिणाम आहे, परंतु हे परिणाम सगळे शून्यवत होतील आपल्याला आशीर्वाद थोरा मोठ्यांचा असला तर. एकंदरीत ही राशी यशाची आहे, दूरवर प्रवासाची आहे, हौसमौस करण्याची आहे, धाडशी विचाराची आहे आणि आपण यात यश मिळणार आहात. महिलांच्या बाबतीत सांसारिक काळजीच्या घटना यात घडणार आहे. येणारे नवीन वर्ष नवदंपत्याला सासरमध्ये सामावून घेणे फार अवघडले जाणार आहे. या बाबतीत आपले पती मूग गिळून बसणार आहे. कसे आयुष्य जाईल या पावेतो आपल्याला विचार करावा लागणार आहे. परंतु वर्षाच्या मध्यंतरात मात्र परिस्थिती निवडणार आहे. ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांची इच्छा या वर्षात पूर्ण होणार आहे. सिंहराशीच्या व्यक्ती असेल, स्त्री असेल, महिला असेल, कोणी पण असेल, त्यांची संततीची मनोकामना इच्छा असेल. संतती आहे परंतु मनाप्रमाणे नसणार. जर ती पण आपल्याला संतती या ठिकाणी होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे, होणारच आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्योतिषशास्त्र याबाबत आपल्याला साक्ष देत आहे. आपली इच्छा या पूर्ण होणार आहे. टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करायचा असल्यास ग्रह गोल ज्योतिषशास्त्र कुंडली बघून करावा, अन्यथा साडेसातीचा प्रभाव त्या संततीवर पडण्याची शक्यता आहे. नोकरी करू इच्छिणारे युवतींसाठी हे नवीन 2026 वर्ष आपणास नोकरी मिळवून देणार आहे. अविवाहित तरुणी, विवाह इच्छुक तसेच प्रेमविवाह प्रकरणे सुरू आहेत त्या सर्वांनी नवीन वर्षात शुभमंगल सावधान म्हणायचे ठरवणार आहे. आपली ही प्रकरणं आईवडिलांना समजावून सांगा आणि योग्य असेल ते बघा आणि ज्योतिषशास्त्राची मान्यता असेल तरच विवाह करा. अन्यथा ढय्या साडेसाती आपणास चिंताकारक ठरण्याची संभावना आहे. महिला नोकर वर्ग आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. सर्व नोकर वर्ग, पुरुष स्त्री जे काही असतील ते सरकारी, निमसरकारी, रोजंदारीचे असतील ते, शासकीय, सरकारी तसे निमसरकारी नोकर वर्गाने वरकड लाभाची कमाई या वर्षात केलेली बरी. अन्यथा आपणास ढय्या साडेसाती याचा विसर पडू देणार नाही. इतर कार्य करण्यास नोकर वर्गाचे नवीन वर्ष 2026चे वर्ष अस्तित्वात आहे. वरकड कमाई करताना सावधान राहावं लागेल, न केलेली बरी असं मी म्हणेल, कारण ढय्या साडेसाती अष्टमात आहे. आपले वरिष्ठ अधिकारी वर्गाची वर्जीही आपल्यावर राहणार आहे. कंपनीमध्ये नोकरी करीत असाल तर यावर्षी न होणारी पगारवाढ आपणास यावर्षी मिळणार आहे, पण ती अल्प प्रमाणात आहे. ती नोकरी सोडण्याचा विचार आपण अजिबात मात्र करू नका. त्यात फारशी प्रगती होणार नाही आणि फसगत होण्याची शक्यता अधिक आहे. वाहन खरेदीचे योग आहे, पण अपघात मनात धबायाची संभावना पण आहे. नोकरी इच्छुकांनी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. सरकारी नोकरी सोडून इतर नोकरी आपल्याला जरूर मिळतील, लाभतील. व्यावसायिक आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होईल. व्यवसाय वाढवायचा असेल वाढवा, व्यवसाय मोठा करायचा असेल मोठा करा, व्यवसायात काही बदल करायचा असेल बदल करा, व्यवसायाच्या निमित्तानं स्टॉक करायचा असेल तर अगदी नियमितपणे करा आणि अभ्यासाच्या भरोशावर विश्वासावर आपण स्टॉक करा. नवीन वर्षात तेलाचे व्यापारी जे असतील, तेलबिया, धान्य, स्टॉकीट, लोखंडाचे व्यापारी, डिझेल, पेट्रोल पंपधारक, वाहन सर्व्हिसिंग व्यावसायिक यांना काही प्रसंगी कायद्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता असली तरी व्यावसायिकामध्ये आपण यश मिळवणार आहात. 2026 वर्ष आपणास भरभराटीचे असणार आहे. आपण जेवढा अधिक व्यापार कराल तेवढा अधिक फायदा आपल्याला मिळणार आहे. आपण व्यापार वाढवण्याची गरज आहे. आपली व्यवसाय वाढवण्याची इच्छा असेल तर नवीन वर्षी आपण व्यवसाय वाढवू शकता. व्यवसायासाठी वाहन खरेदीचे योग पण या ठिकाणी आहे. गोडाऊनची जागा खरेदी करायची असेल ती पण लाभही होण्याची योग आहे. या संधीचा फायदा आपण घ्यावा. सोने चांदी, प्लॅस्टिक, स्टेशनरी, लाकूड, फर्निचर, बांधकाम साहित्य, कृषीजन्य साहित्य,
मेडिकल, आयुर्वेदिक, काष्ट, औषधी, व्यापारी, पेंटिंग, फोटोग्राफी, फळबागेदार, साखर, मावा, मिठाई यांचा जो व्यापार करत असतील त्या व्यापाऱ्यांना उत्कर्षाचे हे 2026 वर्ष आहे. विद्यार्थीगणांना भरपूर यश मिळणार आहे. विद्यार्थीगणांना 7.5चं असताना सुद्धा आपण फक्त कार्य करा, आशीर्वाद मिळवा, गगनाला गवसणी घालाल, आश्चर्यचकित होतील सगळा समाज, सगळं शाळा, की आपण यश इतकं कसं काय मिळवलं, आपण यशाची एवढी भरारी कुठून घेतली. असं आश्चर्यकारक यश मिळवण्यासाठी 2026 वर्ष आपणाला आहे. आपण कुठेही शिक्षण घेणारे विद्यार्थी असाल, विद्यार्थिनी असाल, तर नवीन वर्ष आपणास यश मिळवून देणार आहे. कुठेही आपण शहरात असाल, खेड्यात असाल, शिक्षण कोणतेही असाल, आपल्याला काही नवीन शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर आपण घेऊ शकतात. स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. शिक्षणात बदल मात्र करू नका, एवढं नक्की आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. नीट परीक्षा दिली आहे, डॉक्टरी व्यवसायाला जायचं आहे, वकिली व्यवसायाला जायचं आहे, कुठे जायचं आहे, तर त्याच्यात आपण प्रवेश करू शकतात आणि प्रवेश मिळेल. मेडिकल, सायन्स, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, शिक्षकी पेशा, वर्गाचे शिक्षण, फोटोग्राफी, कलाकार, गायन, संगीत, चित्रकला, फॅशन डिझायनर, दातांचे डॉक्टर, त्वचारोग डॉक्टर, शिक्षण, प्लॅस्टिक सर्जनवाले, ब्युटी पार्लर, ऑटोमोबाईल इंजिनियर, विद्यार्थी वर्गात चांगल्या यशाची संभावना आहे. हे जे मी बोललो हे शिकत असेल तर त्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळतील. टर्नर, फिटर, मेकॅनिकल शाखेचे विद्यार्थ्यास काहीशा अडचणी जाण्याची संभावना आहे, परंतु फार मोठे नाही, यश मिळणारच आहे. सर्वांनी आपले शालेय शिक्षण कार्यात अधिकाधिक लक्ष द्यावे. नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थी वर्गास काही कायद्याच्या नियमाची अडचण येण्याची संभावना आहे, परंतु ती अडचण निघून जाईल. विद्यार्थी वर्गाने वाहन चालवताना मात्र सावधानता बाळगावी. वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावी. राजकारण तर आता घराघरात शिरलेलं आहे. आमच्या बालपणी राजकारण काय होतं काही नाही. कुठे निवडणुका होत्या, कुठे काही होत्या, प्रचार होता, फारसा नव्हता, रणधुमाळी नव्हती, पैशाचे खेळ नव्हते, काही नव्हते, सज्जनतेने आपलं राजकारण चालत होतं. परंतु आता राजकारण धोक्याचं झालं आहे जनतेच्या दृष्टिकोनातून. राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांना तर सोपं सरळ झालेलं आहे. जनतेने पण राजकारणापासून सावध राहावं. आपल्याला राजकारणात ज्या व्यक्ती असतील सिंह राशीच्या, त्यांना श्रेष्ठ पद मिळणार आहे हायकमांडकडून. परंतु तुम्ही पक्ष बदल करू नका. पक्ष बदल करणाऱ्यांना मात्र यावर्षी 10/7चा अनुभव येईल. समस्त राजकारणी व्यक्तींना, त्यांच्या कार्यकर्त्यांना येणारे नवीन वर्ष उत्तम असणार आहे. राजकीय पुढाऱ्यांना उत्तम, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उत्तम. आपण आहे त्याच पक्षात आपण कार्य करीत राहावे, अन्यथा पश्चाताप येण्याची वेळ आपल्यावर येईल. 10/7 असल्यामुळे आपण पूर्वी पक्ष बदल केला असेल तर आपण होत्या त्या पक्षश्रेष्ठीचे संवाद साधून परत पक्षात यावं. जे ज्येष्ठ पुढारी आहेत त्यांना हे वर्ष अत्यंत उपयुक्त, भाग्यदायक, लाभकारक आहे. 7.5 जशी वाढत जाईल, 7.5 जशी चढत जाईल, तशी राजकीय पुढारी वर्गात त्यांच्या कार्यकर्ते मंडळी आपणापासून लाभ मिळवण्याच्या बाबतीत मात्र थोडीशी अडचण येणार आहे. आपण आहे त्याच पक्षात कार्य करावं एवढे, आणि नसेल आपण गेले असेल, पक्षांतर केले असेल तर पुनश्च आपण आपल्या घराची वाट धरावी. कार्यकर्ते तागादी लावणार आहे ही एक प्रकारे पुढारी वर्गाची पक्षातील सौदेबाजी, तसेच कार्यकर्ते मंडळीची सौदेबाजी पण आपल्याला त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. दबाव तंत्राचा वापर केल्यास अनिष्टता आपल्या प्रस्थापित जागेला धोका पोहोचवण्याचा आहे. आपले कार्यकर्ते आता मागणी करतील की तुम्ही इतके मिळवता तर आम्हाला काय देतात, म्हणजे कार्यकर्ते हुशार होणार आहे. आर्थिक बाबतीत आपण बघूया, मोठी आर्थिक बचत आपण या ठिकाणी करणार आहात. सिंहराशीच्या व्यक्ती, समस्त सिंहराशीच्या व्यक्तींना हे नवीन आर्थिक वर्ष लाभ देऊन मिळणारे आहे. पगारवाढ मिळेल. व्यापारी उलाढाली वाढल्यामुळे त्यांना अधिक नफा मिळेल. शेतकरी वर्गात शेती उत्पन्नातून पण मिळेल. इतर रोजगार असेल त्यांना पण आर्थिक मजुरीत मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल. उद्देशाने जे कार्य कराल त्या कार्यात आपणास यश मिळवून देणार आहे. सोने चांदीतील गुंतवणुकीकडे आपण अधिक वळणार आहात. शेतकरी वर्गात नैसर्गिक आपत्तीचा सामना जरी करावा लागणार आहे
तर या वर्षात आपल्याला शेतातील उत्पन्न निश्चितपणे वाढ होणार आहे. व्यापारी वर्गाने केलेले स्टॉक त्यांना अधिक लाभ मिळवून देणारे असणार आहे. मुलाबाळांच्या नावाने विमा पॉलिसी किंवा त्यांच्या नावाने भूमी, शेती, वास्तू खरेदीचे योग पण या कुंडलीत आहेत. 2026च्या वर्षात अधिक प्रबळ आहे. आर्थिक बचत ही संस्था सोसायटीच्या चुकूनही करू नका. 7.5 वक्रदृष्ट असल्यामुळे आपण केलेली आर्थिक बचत धोक्यात येऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींचं आरोग्य कसं राहील 2026मध्ये हे आपण बघणार आहोत. समस्त सिंह राशीच्या व्यक्तींना ह्या नवीन वर्षात ढय्या साडीच्या साथीचा अंमल असल्याने आपल्याला खानपानावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. शक्यतोवर हॉटेलमध्ये जेवण करण्याचे टाळावे. या नवीन वर्षात आपणास दीर्घकाळ संत चालणारी विकाराची संभावना अधिक राहणार आहे. यासाठी वारंवार दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. यासाठी सतत आपणास काही खर्च देखील करावा लागणार आहे, हे लक्षात घ्यावे. त्वचा विकार, जुनाट विकार, त्यात चिंता निर्माण होणार आहे. अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपल्याला त्यात सर्वसाधारण दवाखान्यामध्येच आपण आपली तब्येत, आरोग्य दाखवावे. मोठ्या दवाखान्याच्या भानगडीत आपण पडू नका. त्यामध्ये थोडंसं आपल्या तब्येतीत नादुरुस्तीपणा अधिक येण्याची शक्यता आहे. गर्भवती स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या मुलामुलींना लहान मोठी जखम होण्याची शक्यता आहे. आपल्या घरात लहान बालके, रांगणारी बालके असल्यास त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. पाण्याच्या जागा जसे बाथरूमच्या जागा वापरताना विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. सिंह राशीच्या महिलांनी मात्र आपल्या प्रकृतीकडे अगदी जागरूकतेने लक्ष द्यावे. आपल्याला सिझेरियनचा सल्ला दिला असेल डिलिव्हरीच्या वेळेला तर तो आपण त्या बाबतीत एकदम निर्णय घेऊ नका. 2-3 डॉक्टरांना दाखवल्याशिवाय आपण हा निर्णय घेऊ नये असं ग्रह संकेत आहे. कारण ढय्या 7.5 आहे, हे लक्षात घ्या. आता सिंह राशीच्या 2000 वर्षातील एक ठळक घटना काय काय घडणार आहे आपण ते बघणार आहोत. कारण परिपूर्ण मार्गदर्शन करणं हे मी माझं कर्तव्य करतो. मी अपूर्ण मार्गदर्शन कधीच करत नाही. कुठलंही कार्य असो, लहान असो, मोठं असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही व्यक्ती असो, मला ते आदरणीयच आहे. कारण आता मी तुम्हाला 55 वर्षाची व्यक्ती माझ्या भेटीला आली, मी अगदी गहिवरून गेलो. हे असं वाटते की काय करावं आणि काय नाही, कसं जगावं आणि काय नाही. इकडे जीवन संपवण्याची इच्छा असताना विझणाऱ्या दिव्यामध्ये तेल टाकणारे असे असतात. म्हणून जीवन पुढे चालू असते. प्रत्येका जीवन आयुष्यात अशी माणसं येतातच. माझ्या जीवनामध्ये अनेक माणसं येतात. मुली येतात, बहीण येतात, सगळेजण येतात. ताई येते, मावशी येते, काकी येते, काकू येत आहे, वडीलधारी मंडळी पण येतात. खूप सुखद अनुभव हा येतो. आपण बघूया सिंह राशीतील व्यक्तींना जीवन आयुष्यात 2026 हे नवीन वर्षात काय काय घटना घडणार आहेत त्या. 2026चे प्रथम काही महिन्यात अविवाहितांचे विवाह जमणार आहेत. ज्यांचे वय वाढलेले आहे व अजून विवाह झालेला नाही अशांनी आता चिंता सोडावी आणि प्रयत्न करावे. प्रयत्न यशस्वी होतील आणि विवाह पण जमतील. ज्यांची प्रेम प्रकरणे आहे त्यांनी आता माता पिता आईवडिलांपासून लपवून ठेवलेले असेल तर ते लपवू नये. आपण आईवडिलांना ती सांगावी आणि शास्त्रीय पद्धत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विवाह ठरत असेल तर करावं, नाही तर मुळीच करू नये. कारण ढय्या 7.5 आहे. 7.5 झालेली गोष्ट सुखावर कधी नसते. परंतु आईवडिलाचे आशीर्वाद, आजोबा आजीचे आशीर्वाद मिळाले तर मग काहीही 7.5चं भय नसते. त्यांनी आईवडिलांना माहिती द्यावी व त्यांचे पण शुभमंगल सावधान होणार आहे. म्हणजे आपले पण शुभमंगल सावधान होईल. नोकर वर्गाचा अतिउत्तम पगार वाढ होणार आहे. वृद्धांच्या तब्येतीकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. मूल्यवान वस्तू सांभाळा. चोरी फसवणुकीच्या घटना घडणार आहे. यामुळे प्रवासात मूल्यवान वस्तू नेऊ नका. पैसा अडका हा असेल तर तो सांभाळून ठेवा. घराला कुलूप लावून बाहेर क्षणभरही जाऊ नका. कारण ती घरं जे आपण पाहिले तर ओस असलेली दिसतात. गल्लीमध्ये कोणीही नसते, दिवस असून सुद्धा त्यांनी पण आपल्या घराला कुलूप लावू नये.
रात्री दिवसा घरात काही विश्वासू माणसं, नातेवाईक मंडळी ठेवावी. स्वतः घरात आजारपण राहणार आहे. गर्भवतीने आपल्या डिलिव्हरीबाबत सावध राहावे. आपणास सिझरचा सल्ला दिला असेल तर सिझरचा निर्णय एकदम घेऊ नये. खास करून सरकारी दवाखान्यात या बाबतीत विचार करावा. पुनश्च हे मार्गदर्शन आपल्याला करावंसं वाटते. विद्यार्थी वर्गास यशाचे हे वर्ष आहे. उगाच इतर कार्य करू नये. केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सत्यतेने वागावे. मनाला जे पटेल तोच विचार करावा. राजकारणी व्यक्तींना मोठे यश मिळणार आहे. हायकमांड आपणास काही नवीन जबाबदारी देतील. घरांचे वृद्धांचे आशीर्वाद आपण जर घेतले, आपल्याला मिळाले आणि मिळणारच आहे. वृद्ध लोक नेहमी आपली वागणूक पाहून देत नाही. आपण त्यांचे अंश आहे. अंशाचा ते विचार करतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. त्यांचे फोटो आपण ठेवावे. त्यांचे पूजन अर्चन करावे. आता आईवडिलांचे जिवंतपणी फोटो लावू नये असं असते, पण हा गैरसमज आहे. तुम्ही पुढाऱ्यांचे फोटो लावतात, तुम्ही स्वतःचे सत्काराचे फोटो लावतात. आता तर विवाहाचे फोटो रस्त्यावर सुद्धा लागायला लागलेले आहे. मग आईवडिलांच्या लावायला काय हरकत आहे? आईवडील तर पूज्य आहे आपले, म्हणून आईवडिलांचे फोटो घरात लावा. आणि आईवडिलांचे फोटो घरात लावत असताना नमस्कार करा आपल्याला. आणि ज्यांच्या घरात आईवडील असेल ते भाग्यकारक असेल. ज्यांच्या घरात काही कारणास्तव नोकरी आहे, काही आहे, वेगळेपण आहे, काही असेल, त्यांनी घरात फोटो लावावे. आईवडिलांशी वार्तालाप करावा. आईवडिलांना भेटी द्याव्या. आईवडिलांसोबत प्रवास करावा. त्यांच्या इच्छा पुराव्या. म्हणजे आपलं जीवन सुखकर नेहमीच होते. हा अनुभव आपण घेऊन पाहावा असं माझं म्हणणं आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. विराम देत असताना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. 6:06 झालेले आहेत. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, 425508 हा पिनकोड नंबर, 9850015558 हा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एक आहे. व्हॉट्सअप नंबरवर आपण माहिती टाकण्यापूर्वी मला जरूर विचारा. जे मला विचारतील आणि नंतर माहिती टाकतील त्यांचे व्हॉट्सअपचा विचार मी करेल. आणि ज्यांनी मला विचारणार नाही आणि व्हॉट्सअपवर आपण माहिती टाकाल तर माझी जी काही मंडळी आहे, शिष्यमंडळी, ती मात्र त्यांच्याकडे मी मोबाईल देतो आणि ती मी अशी जी काही माहिती आहे, आपला व्हॉट्सअप नंबर जो आहे तो आम्ही डिलीट करतो. कारण सर्वांची माहिती मी बघायला गेलो तर मला दिवस पुरणार नाही. म्हणून सर्वांनी व्हॉट्सअप मार्गदर्शन घेण्यापूर्वी मला अगोदर विचारावं. काही वेळेला फोन बंद असतो, काही वेळेला बिझी असतो, काही वेळेला, पण बोलल्याशिवाय व्हॉट्सअपवर माहिती टाकू नये. आता हा व्हिडिओ चालला आहे, मला हा मोबाईल बंद ठेवावा लागतो आहे, त्याला इलाज नाही. आणि मला एकच मोबाईल वापरावा लागतो आहे. 2 मोबाईल वापरून काय करू? कारण मोबाईल घेणारा कोणी माझ्याजवळ नाही आहे, सहाय्य कोणी नाही आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यात 78 वय आहे, आजारपण वाढत चाललेलं आहे. म्हणजे कधी थकवा येतो, कधी नर्वसपणा येतो, कधी मनात अनंत विचार घोळतात, कधी आजारपण येतात. रात्री 3:30 ताप होता, झोपलो होतो. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. सर्वांना नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, मनातील इच्छा पुरणारे जावो, हा माझा आशीर्वाद. हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच असल्याकारणाने त्या स्वर्गवासी झालेल्या असल्या तरी त्यांच्या स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद निश्चितच लाभेल. असो, विराम देऊया.